पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। फाल्गुनी, फाल्गुनी, केतकी, फाल्गुनी, अगं फाल्गुनी, फाल्गुनी, फाल्गुनी तुझ्याशी बोलतेय मी। लक्ष द्यायला नको का घरात? इतर वेळी किचन मध्ये लुडबुड करत असतेस तू। आता काय झालं? जरा जबाबदारीने वाग ना। काय झालं? तू काय मला विचारतेस काय झालं म्हणून? तुम्हाला दोघींनाही वास येत नाहीये गॅसचा? गॅस सुरू होता, वाऱ्यामुळे गेलाय तो, लीक झाला गॅस, मी बंद केला येऊ। काही जीव घ्यायचा सगळ्यांचा का तेच ठरवलंय? केतकी कुठे? घराच्या चाव्या तिच्याकडे तर ऐकवत असते, मला जबाबदारीने नको बघायला। बोलव तिला। सासूमा, घरात कोणीच नाहीये। काकुमा आणि आजी सुद्धा बाहेर गयाचे। मग चहा कोणी ठेवला होता? तूच ठेवला होतास ना? हा, मी ठेवला होता चहा। सासूमा, तुम्ही चिडू नको, पाणी देऊ का? नकोय मला, जा तू इथून, जा। जा आता। माझी आहे ती पिशवी। अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती। अशा तऱ्हेने शिव ब्रह्मा आणि विष्णूच्या शक्तीचे अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी
घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती. सत्य नाहीये, सत्य नाही असू शकत. हे स्वप्न आहे, हे सत्य नाही असू शकत. जागी हो, जागी हो रुपाली, जागी हो. जागी हो, जागी हो, जागी हो. हे सत्य नाही असू शकत. स्वप्न आहे. जागी हो, जागी हो. साहेब या ना आत या. तुमचं काही बोलणं झालं का अद्वैत साहेबांशी? झालं, बोलणं झालं. काय म्हणाले? तो नाही सुद्धा म्हणाल नाही आणि हो सुद्धा म्हणाल नाही, पण मला खात्री आहे तो तयार होईल. पण त्याच्याकरता सुद्धा हे एवढं सोपं नाही आहे. मी आता तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायला आलोय. थोडं टेन्शन आहे. बोला ना, काय झालं? जे गुरुजी, जोशी गुरुजी आपल्याकडे शांत करायला येणार होते, त्यांच्याशी माझं बोलणं सुरू होतं. त्यांचा फोन आला होता. ते म्हणले की त्या दिवशी नेमके ते अवेलेबल नाही आहेत, बिझी आहेत. पण मग दुसरे एखादी गुरुजी असतील ना तुमच्या ओळखीतले, त्यांना बोलवा. ओळखीतले गुरुजी आहेत, पण त्या दिवशी नेमके सगळेच बिझी आहेत. खरंच बिझी आहेत का आधीच्या गुरुजींबरोबर जे काही घडलं त्यामुळे ते यायला तयार नाही आहेत, हे कळायला काही मार्ग नाही. आता काय करायचं नेत्रा? साहेब आबा तर म्हणाले होते की शांत व्हायलाच हवी. शांत झाली तरच गोष्टी बदलायला सुरुवात होईल ना. मला काय वाटतं, तुझ्या आजोबांनाच विचारलं तर? तुझ्या आजोबांनी येऊन शांत आणि होम केलं तर जास्त बरं नाही का? हे बघ, जेव्हापासून तू मला सांगितलंस की घरात शांत करायला हवी, तेव्हापासून मलाही असं मनात आतनं वाटतंय की खरंच घरात शांत झाली तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील. आपण तुझ्या आजोबांनाच बोलूया ही शांत करायला. तू प्लीज त्यांच्याशी बोल. का मी बोलू हवं तर? नाही, मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, कळव मला काय म्हणतायत ते. हो. येतो. हे लॉक का केलंय? चावी द्या. तुला अचानक पंख फुटतात की नाही, मग जातेस भुरकन उडून, म्हणून ते लॉक केलंय. समजलीस? नशीब समज तुला बांधून नाही ठेवलेलं, कळलं ना? मला नाही इथे राहायचं. मला जाऊ द्या. अगं पण द्या चावी, द्या द्या. वाचवा, वाचवा. रडायला काय झालं? रडायला काय झालं? रडणं थांबव. आगाऊपणा केलास ना तर बांधून ठेवायला लागेल. घरातल्या घरात फिरणं सुद्धा मुश्किल होईल. मग मी तुला जाऊ देईन, पण काम झाल्यानंतर. काम होईपर्यंत गपचूप पडून राहायचं. आलं लक्षात?
आलं लक्षात? भूक लागली असेल ना? काय खाणार तू सांग मला? काय मागवू तुझ्यासाठी? इटालियन, चायनीज, मेक्सिकन? पिझ्झा आवडतो की नाही तुला? पिझ्झा मागव. आबा मी नाही नाही म्हणू शकले शेखर साहेबांना. हॅलो आबा. नाही ग नेत्रा, नाही जमायचं मला. आबा असं काय करताय? तुम्ही नाही आलात तर हे कार्य नाही पूर्ण होऊ शकणार. ए बाळा, याच्यावर काही दुसरा पर्याय नाहीये का? आबा खरंच दुसरा काही पर्याय नाहीये, नाहीतर शेखर साहेबांनी तुम्हाला बोलावलंच नसतं. मला कळतंय तुम्हाला इथे यावं लागेल, पण आबा तुम्हीच म्हणता ना, देवी याने सगळं योजून ठेवलंय. ही शांत करण्याची कल्पना पण तुमचीच होती. मग कदाचित ही शांत तुमच्या हातून घडावी ही देवी याचीच इच्छा असेल. कळतंय ग मला, पण आबा नक्की काय झालंय मला सांगा. नेत्रा, मागे एकदा मंगला तिकडे आली होती आणि ते रुपाली बाई साहेबांना आवडलं नव्हतं असं मंगला म्हणाली होती ग. हो पण आबा आता ह्या वेळेला शेखर साहेबांनी स्वतः बोलवलंय ना, त्यामुळे तसं काही नाही होणार. ऐका ना आबा, तुम्ही नका एवढा विचार करू. उलट असा विचार करा की त्या निमित्ताने आपली भेट होईल. बरं बाळा, येतो मी. नेत्रा, अद्वैत साहेब स्वतः बसणार आहेत ना? शेखर साहेब तसं म्हणाले तरी आता अद्वैत साहेब काय करतील काही माहित नाही. ए बाळा, काही झालं तरी हे कार्य अद्वैत साहेबांच्या हस्तेच व्हायला हवं. हा बरं, मी आता सामुग्री सांगतोय ती जरा लिहून घे. हो मी लगेच लिहून घेते. परवा 10 फेब्रुवारीला ममताचा जन्मदिवस आहे. आणि ममतासाठी आपण घरात शांत आणि होम करतो. तुमच्या खऱ्या आईची जन्मतारीख विचारते मी. आधी अरे जेवला का नाहीयेस तू? नाही आई, भूक नाहीये. भूक नाही कशी? आणि ऑफिस मधनं आलास हा काही नाही मारलीस मला. काही नाही आई, असंच. असंच कसं? आई आहे ना मी तुझी. तू डिस्टर्ब असलास तर कळतं मला. काय झालंय आधी? म्हणजे हे बघ, मी समजू शकते की मी तुला जन्म नाही दिलाय, पण पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम आहे माझं तुझ्यावर. तू काहीच सांगत नाही हल्ली मला. लंडनला असताना साधं खरचटलं तरी फोन करायचास मला. आई, खरंच असं काही नाहीये. आधी इकडे बघ, मला सांग सांग कसला विचार करत होतास तू नक्की? म्हणजे शेखर शांत वगैरे करणार आहे ते सगळं चाललंय का डोक्यात? आई, ते शांत वगैरे करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. पण बाबा बघितलंस किती ऍडमेंट आहेत, ऐकायलाच तयार नाहीये. हो पण ते बाबा आहेत ना तुझे, तुझ्या भल्याचाच विचार करणार आधी. आई, एखाद्या गेलेल्या व्यक्तीसाठी हे सगळं करून काय भलं होणार आहे? बरं, या सगळ्यात तुझं काय होतंय, तुला काय वाटतंय याचा विचारच करत नाहीये ते. माझं काय आहे आधी? या घराचं चांगलं होणार असेल ना तर माझा जीव गेला तरी काही हरकत आई, प्लीज डोंट से दिस अगेन. नाही. मी खरंच म्हणतेय, हे घर म्हणजे जग आहे माझं, आणि माझं जग हे सुखातच असायला हवंय आधी. काय गंमत आहे ना. म्हणजे जिच्यामुळे हे घर व्यवस्थित उभं आहे तिचा विचार न करता बाबा एका गेलेल्या बाईचा विचार करतात. जाऊ दे ना, नको आता विषय, सोडून दे सगळं. नाही, हे जे काय ना शांत, पूजा, होम ते सगळं करेन मी. होऊन जाऊ दे एकदा ते.
पण त्यानंतर तो फोटो 1 सेकंड सुद्धा मला या घरात नको. एकतर नेत्रासाठी तो फोटो या घरात असणं चांगलं नाही, आणि मुळात मला नकोच आहे तो फोटो या घरात. हे बघ, नको विचार करूस आता. थोडं खाऊन घेतोस का? मी घेऊन येते जेवायला. नाही नको, मला भूक नाहीये. शांत ठेव डोकं, मी आले. नको विचारते. कुठे आहात तुम्ही अनिल? काय कुठे गायब होता? फोनही लागत नाहीये तुमचा. विसरलीच बायको. अगं तूच म्हटलेलीस ना काही दिवस सुमडीत राहा, मग राहतोय सुमडीत. पण आता तुमची गरज लागेल. बायको बायको बायको, तू मला कितीही लांब केलंस ना तरी माझी गरज तुला लागणारच. बोल काय मॅटर आहे? अनिल, तुम्हाला कळतंय का? ते ग्रंथाचं प्रकरण भयंकर होत चाललंय. म्हणजे 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 काय खरं काय खोटं, कशावर विश्वास ठेवायचा मला काही कळेना असं झालंय. हो आता तू वाढीव बोलू नकोस ग, मुद्द्याचं सांग. नेत्राचं वरदान, देवी, हे सगळं मला आता खरं वाटायला लागलंय. म्हणजे नेत्राला खरंच त्रिनयना देवीचं वरदान असावं असं वाटायला लागलंय मला. ती देवी खरंच तिला मदत करते? माहित नाही. मग लोचा आहे, सांभाळून राहावं लागेल. का का म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? बायको तुला माहिती आहे, मी कुठेतरी ऐकलंय जिथे देव असतो ना तिथे राक्षसही असतो, आणि जिथे देवी असते तिथे राक्षसीण ही असणारच. तुला काय वाटतं कोण असेल बरं ही राक्षसीण? मला काय वाटतं माहितीये, शेखर राजाध्यक्षांसोबत जिने लग्न केलंय ना तीच असणार ही राक्षसीण. काय वाटतं तुला? तुम्हाला मस्करी सुचतीये? मस्करी आहे ही? अगं मग काय बोलू मी? अगं हे देवी वरदान हे सगळं भंकस आहे ग. अनिल, हे बघा. हे बघ तू थंड घे. जोपर्यंत तुझा नवरा हा अनिल जिवंत आहे ना तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. कसं समजवू तुम्हाला? मी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटते आणि सांगते सगळं, पण माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. या बाईचा फोटो काढून टाकतोय. काय? आधी असं का करतोय तू? तू स्टूल दे, मला फोटो काढू दे. अद्वैत थांब, मी स्वतः तो फोटो काढून टाकतो, पण आज नाही, परवा. नेत्रा, तू माझा जीव वाचवलायस. आज तुझ्यामुळे मी इथे उभा आहे. आय एम ग्रेटफुल, पण हे सगळं जरा आता अति होतंय नेत्रा. सकाळी जे काही झालं त्यानंतर अद्वैत साहेबांशी काहीच बोलणं झालं नाहीये. अद्वैत साहेब नक्कीच रागवले असतील माझ्यावर. काय करू, कसं बोलू, फोन करू की जाऊन भेटूच त्यांना? त्यांचा राग कसा दूर करू काहीच कळत नाहीये. तुम्ही? मी कोणाची वाट बघत होती? नाही, तुम्ही कधी या खोलीत येत नाही ना म्हणून विचारलं. तुला थँक्यू म्हणायला विचू. थँक्यू 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 थँक्यू. काय पण काय झालं? आज सासूमा समोर माझी वाट लागली होती ना, तू मला वाचवलायस. पण ना सासूमा माहिती आहे ना, दिसते शांत आहे पण असं चिडते ना, मला खूप भीती वाटते. तुला नाही भीती वाटते का सासूमाची? ओ काय डेअरिंग चे बॉस. पप्पाजी बोलले होते तुला देवी आईचा वरदान आहे ना, तुला सगळं आधीच कळतं म्हणून नाही भीती वाटते का सासूमाची? नाही नाही, तसं काही नाहीये. हीच आहे का देवी आई? मी माताजी समोर तुझ्यासाठी प्रेयर करते.
हे माताजी, नेत्राची लाईफ खूप बोरिंग आहे. त्याची लाईफ मध्ये लव्ह येऊ दे, त्याची लाईफ मध्ये काहीतरी रोमॅन्टिक येऊ दे. काय ताई? हे माताजी, नेत्राची लाईफ मध्ये एक मस्त हँडसम रोमॅन्टिक राजकुमारी येऊ दे.